160 mm ची पाईप आहे आणि 160 mm च्या पाईपला आपल्याला काय करायचं आहे, मेन पाईप 6 इंची आहे आणि आपल्याला त्याला काय करायचं होतं, तर आपल्याला त्यामधून 3 इंची कनेक्शन काढायचं होतं. पण आता काय होतं, डायरेक्ट 6x3चा जर रिड्युसर टाकला तर या ठिकाणी बरंचसं अंतर वाढतं. आता या ठिकाणी बघू शकता 6x5चा रिड्युसर आहे. मग 6x5चा रिड्युसर करायचा, परत ना 5x4चा करायचा किंवा 5x3चा करायचा, ते अंतर लय वाढतं. आता हे फळबागाचं नियोजन आहे, त्यामुळे आपण मध्ये कॉक करणार आहे. आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा काय आहे की अशा पद्धतीचं या ठिकाणी बुश आपल्याला भेटलं जातं, तर त्या बुशचा वापर आपण अशा पद्धतीनं करू शकता. आता या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी डायरेक्ट 6 इंची जी काय आपला टी आहे ती आहे आणि आपण त्याला काय करतोय 6x110चं आपण या ठिकाणी जो काय बुश आहे तो आपण या ठिकाणी बसवतोय. आता ह्याचा जर अंतर म्हणलं तर जास्त नाही, पण आपल्याला जागा जर कमी करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचा उपयोग जो आहे तो करू शकता. हे अशा पद्धतीने फिट होते. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याच्यामधून आपल्याला 3 इंची काढायचं आहे पुढं. तर अशा पद्धतीनं 4x3चा जो काय 110x90चा जो बुश आहे तो आपण अशा पद्धतीनं जर बसवला तर तोही आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या बसला जातो. आणि जो काय आपलं कनेक्शन आहे तो डायरेक्ट 6मधून 3मध्ये डायरेक्ट जागेला कन्वर्ट होतं. नाहीतर आता काय करावं लागलं असतं, 6मधनं एकतर 6x3चा रिड्युसर भेटत नाही, जरी भेटला तर हे डिस्टन्स जो आहे तो भरपूर वाढला. त्यामुळं तुम्हाला ज्या ठिकाणी अडचण येईल त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या काय गोष्टी तुम्ही करू शकता. जो काय फायदा आहे तो 100% तुम्हाला होईल.